मित्रांनो, 5व्या दिवशी आपण मैसूर ते उटी हा 125 किलोमीटरचा प्रवास सुरू केला। यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हा संपूर्ण रूट बंडीपूर टायगर रिझर्व या जंगलातून जातो, म्हणून आपल्याला गाडीतूनच अनेक ॲनिमल स्पॉट होतात। तर मित्रांनो, बंडीपूर टायगर रिझर्व या जंगलातून जात असताना एका स्पॉटवर एलिफंट फीडिंग कॅम्प हा एक कॅम्प आहे, ज्या ठिकाणी तुम्ही एलिफंटना फीड करू शकता। हे एलिफंट पाळीव आहेत, यांचा उपयोग फॉरेस्टमध्ये काम करणाऱ्या लोकांना तसेच जंगल सफारीसाठी पण होतो। या ठिकाणी या सर्व हत्तींना आपण एकदम जवळून पाहू शकतो। बंडीपूर जंगल क्रॉस करून उटीला पोहोचताना आपल्याला संपूर्ण घाट सेक्शन लागतो। अतिशय तीव्र चढाई, संपूर्ण वळणावळणाचा रोड आहे। जसे आपण उटीच्या दिशेने जातो, वातावरण थंड होत जाते। तो आज हम लोग हावन कॉटेज ऊटी यहाँ पे स्टे के लिए आए हैं। सर यहाँ के ऑनर है, उनकी वाइफ है। तो सर मेरे को बेसिकली बताएं, अगर इस लोकेशन पे आना तो यहाँ का एड्रेस क्या है? जी, हावन कॉटेज। ओके, हावन HAVEN हावन कॉटेज, जिसका मीनिंग लिटरल मीनिंग है सेफ्टी प्लेस टू स्टे। ओके, हावन कॉटेज 14D फोर्थ क्रॉस, आरनी हाउस रोड, ऊटी। बेसिकली दोस्तों, ये स्पेलिंग अगर आप गूगल पे भी डालोगे, मैंने भी गूगल थ्रू ही बुकिंग किया था, गूगल पे इनका पूरा डिटेल आ जाएगा। ये वीडियो के बाद आपको पूरा प्रॉपर्टी भी देखने मिलेगा। प्रॉपर्टी बेस्ट है, और यहाँ का जो मेन पार्ट है, अभी हम है अप्रैल मई में, लेकिन अभी भी आप दे सकते हो मैंने चप्पल पहना है, क्यों तो यहाँ पे फ्लोर इतना ठंडा है मई महीना में। ऊटी का ये स्पेशलिटी है, 12 मंथ्स कभी भी आओ क्लाइमेट ठंडा ही मिलेगा। उटी मध्ये 2 दिवसाचा स्टे आपला हावन कॉटेज उटी या ठिकाणी असणार आहे। याचं रिझन काय हे तुम्हाला थोड्याच वेळामध्ये लक्षात येईल, कारण इथे जो व्ह्यू आहे तो तुम्ही व्हिडिओमध्येच पहा। ॲक्च्युली हा एक बंगला आहे, आणि हा बंगला जो ऑन करतात ते नेव्ही मध्ये रिटायर्ड ऑफिसर आहेत। हा त्यांचा एंट्रन्स आहे। या ठिकाणी थोडंस असं झाडं वगैरे लावलेली आहेत। हा घराचा एंट्रन्स आहे। इथे एक छोटंसं किचन आहे, आणि ही आपली रूम आहे। बेडरूम, स्टोरेज एरिया, वॉशरूम, आणि या ठिकाणची जी हायलाइट आहे ती म्हणजे ही एक बाल्कनी, आणि इथला व्ह्यू। संपूर्ण उटी शहर इथून दिसतं आपल्याला। उटीमध्ये फिरण्यासाठी आपण डे 1 ला उटीचे लोकल साईट सीन करणार आहोत। डे 2 ला उटी ते कुन्नूर बाय टॉय ट्रेन आपण जाणार आहोत, आणि डे 3 ला पायकारा लेक आणि तिथले स्पॉट आपण व्हिजिट करणार आहोत।
उटीपासून साधारणतः 8 ते 10 किलोमीटर अंतरावर टी अँड चॉकलेट फॅक्टरी आहे. या ठिकाणी एंट्री केल्यावर चहा आणि चॉकलेट कशा पद्धतीने बनवले जाते याची संपूर्ण माहिती आपल्याला मिळते. या ठिकाणी पुढे गेल्यावर विविध प्रकारचे चॉकलेट आणि चहा आपल्याला टेस्टला मिळतो. त्याच्याच पुढे यांचं रिटेल काउंटर देखील आहे. तिथे आपण आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करू शकतो. तसेच येथील मसाला चहा आणि कॅरिमल चॉकलेट हे टेस्टला खूपच सुंदर आहेत. डे 2 ला आम्ही कुन्नूरला गेलो. बाय रोड जाण्यापेक्षा आम्ही बाय टॉय ट्रेन जाणं प्रेफर केलं. सकाळी 9 वाजता उदकमंडलम या स्टेशनपासून ही ट्रेन कुन्नूरला जाते. याचं बुकिंग खूपच लवकर फुल होतं. तर मे बी 1 महिन्यापूर्वीच हे तुम्ही ऑनलाईन बुकिंग करून ठेवा किंवा फिजिकली पण तुम्ही येते त्या दिवशी बुकिंग करू शकता. पण या ठिकाणी खूप गर्दी असते, तर ऑनलाईन तिकीट बुकिंग केलेलं कधीही बेटर ऑप्शन आहे. या संपूर्ण टॉय ट्रेन जर्नीमध्ये आपल्याला संपूर्ण उटीचे दर्शन होते. पूछे तू है कहाँ, तू है फूलों में कलियों में या मेरे ख्वाबों की गलियों में. तू है फूलों में कलियों में या मेरे ख्वाबों की गलियों में. ये हवाएं गुनगुनाए पूछे तू है कहाँ, तू है फूलों में कलियों में या मेरे ख्वाबों की गलियों में. टॉय ट्रेनने आपण कुन्नूर या स्टेशनला उतरलो. त्या ठिकाणी आपली कार आलेली. कारने आपण पुढे कुन्नूरचे साईट सीन करण्यासाठी निघालो. जर तुम्हाला टी प्लांटेशन व्हिजिट करायचं असेल तर उटीपेक्षा कुन्नूरचं टी प्लांटेशन हे मच बेटर आहे. फक्त एक गोष्ट आहे की या टी प्लांटेशनमध्ये अनेक जंगली जानवर देखील येतात. तर टी प्लांटेशन व्हिजिट करत असताना याची तुम्ही नक्कीच काळजी घ्या. आणि आजचे कुन्नूरचे वातावरण हे खूप सुंदर होते. खूप सारी थंडी, थोडासा पाऊस आणि संपूर्ण रोड हा धुक्यांनी बहरलेला होता. तू हवा मैं ज़मीं, तू जहां मैं वहीं. जब उड़े मुझे लेके क्यों उड़ती नहीं. तू घटा मैं ज़मीं, तू कहीं मैं कहीं. क्यों कभी मुझे लेके बरसती नहीं. सुबह के ख्वाब से उड़ाई है, पलकों के नीचे छुपाई है. मानो न मानो तुम सोते सोते ख्वाबों में भी ख्वाब दिखा. आम्ही 3 दिवस उटीला स्टे केलेला आहे. त्याच्या एक्सपिरियन्सवरून ॲफोर्डेबल प्राईजमध्ये बेस्ट क्वालिटी या हॉटेलमध्ये आहे. गर्दीवरून आता साधारण 4 वाजले दुपारचे, पण आत्ता पण रश किती आहे तुम्ही त्याचा अंदाज लावू शकता. Hello friends, today I am visiting Amma's Kitchens, which is a really famous hotel in Ooty. So just tell me the address of the hotel. So, 955E, Rogin Junction. Okay. So Junction, Ooty. Anything special you have, like chicken, fish? What you have? Sir, almost fried chicken. Okay. Signature. Okay. Then fish, seafood items. Seafoods. Okay. Fish fry. Yes. Okay. Then So pamphlet. I have ordered all the favorite things from here. So after eating that, I will tell you the review. Okay. Thank you. तर मित्रांनो, ही सुरमई फ्राय आहे. सुरमई ओके आहे आणि ही त्यांची सिग्नेचर डिश आहे चिकनमध्ये. आणि हा घी राईस आहे. हे दोन्ही कॉम्बो एकदम बेस्ट आहे.
फिश ओके ओके आहे. गाईज दिस इज अम्माज फ्राईड चिकन. डिशचं नाव चिकन चेटीनाडू आहे, जे तमिळनाडू स्टाईलमध्ये, पण टेस्ट एकदम सुंदर आहे. या ठिकाणी पर पर्सन 30 रुपये तिकीट आहे. ओपनिंग टाइम सकाळी 8:30 ते 5:30 पर्यंत. बिन पूछे मेरा नाम और पता, रस्मों को रख के परे, 4 कदम बस 4 कदम, चल दो ना साथ मेरे. बिन कुछ कहे बिन कुछ सुने.